नाही, हेच मला कळलं नाही की मेहता सारखा इतका श्रूड बिझनेसमन इतक्या लवकर तुला डिस्ट्रीब्युशनशिप द्यायला तयार कसा झाला. बिझनेसमध्ये थोडासा संयम पाळावा लागतो हे मी तुला आधीच सांगितलं होतं. हो सर, मलाही आयुष्यात मिळालेला खूप मोठा धडा आहे सर. आता मला या सगळ्यातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे सर. मला जर त्यासाठी तुमची मदत मिळाली असती ना तर खूप बरं झालं असतं. पैशांची? नाही सर, पैसे नकोत मला. तुम्ही फक्त हा सगळा माल विकत घ्या सर. मला मार्जिन नकोय, मला प्रॉफिट नकोय. मी ज्या किमतीत हा माल विकत घेतला ना त्याच किमतीत विकायला तयार आहे सर. क्वालिटी आणि ड्युरेबिलिटी बद्दल तशीही तुम्हाला शंका नाहीये. तुम्हीच म्हणाला होता सर. प्लीज नाही म्हणू नका. यू आर माय लास्ट होप. तुला जायचंय का फाईल घेऊन आत? कमी घेऊन जाऊ. अगं कॅलरीज. काय कॅलरीज? एवढ्याच्याने काही होत नाही गे. थँक्यू. बस स्टॉपच्या बाजूला मिठाईवाला आहे ना त्याच्याकडनं आणले. हो काय? अर्धाच पावच मग देऊच नका त्यापेक्षा. घ्या. काय झालं बघून? काय मिळालं? वेस्ट ऑफ टाइम. थांबा हो, असे चेहरे काय नेहमी येत नाहीत ऑफिस मध्ये. घे लवकर, थोडेच राहिले नाही तर हेही संपतील. का घेऊ? देवयानी लाडू. ते मला पण विचारा. सॉरी अमित, घे. थँक्स. देवयानी अगं हे लवकर संपतील ना. सगळे संपवा, काही प्रॉब्लेम नाही. एखादा असलं तर सरांना देऊन येते. रजनी नॉट बॅड. इंटरेस्टिंग आहे. ऍक्च्युली नयनाला विचारायला पाहिजे काय प्रकरण आहे. 100% इंटरव्ह्यू साठी चाललाय तो. आणि इतका वेळ चाललाय म्हणजे नक्की येणार ऑफिस मध्ये. मी तर बाप्पाला सांगितलं होतं, बाप्पा निदान एक तरी चांगला चेहरा आणि ऑफिस मध्ये. अगं काय काय चाललंय? दुष्काळातून आल्यासारखं करतायत. नाही तर काय, पुरुषांशिवाय स्त्रिया काय राहूच शकत नाहीत की काय? लुक एट मी. नंदिनी मॅडम, तुमचं भागतंय हो लाडवावर आणि यांचं तत्वावर, पण आमचं नाही ना. गप ग गधडे. आणि आपल्या ऑफिस मध्ये वेकेन्सी तरी आहे का? नाही. मग सेल्स साठी आला असेल. शुभ बोलते नाऱ्या तर म्हणे मांडवाला आग लागली. अगं काही बोलते हा. ऐका ना, ते लँडमार्क असोसिएशनच्या नावाने चेक बनवायला सांगितलंय 5 लाखाचा. साहेब एक तू काय बोलते ते कळत नाही, हळूहळू बोल. लँडमार्क असोसिएशनच्या नावाने चेक बनवायला सांगितलं बरं. 5 लाखाचा आत्ताच. बरं सरांनी. अच्छा, म्हणजे तो सेल्स वाला आहे. अनुभवाचे बोल आहेत. किती उत्साह. काखेत कळसा आणि गावाला वळसा चाललाय या सगळ्यांचा. आमच्या नशिबात कुठली आली आहेत हँडसम मुलं? आमच्या नशिबात मेंचट मुलीच लिहिल्या. 5 लाखाचा माल माझ्याकडे ऑलरेडी 2 महिन्याचा माल शिल्लक असताना मी घेऊ असं तुला म्हणायचं? सॉरी, सर. नॉट पॉसिबल. सर प्लीज. बी प्रॅक्टिकल जय. आत्ता हा माल घेऊन तुला पैसे मिळतील, माझा काय फायदा आहे? तो माल तसाच पडून राहणार, नंतर तो विकलाही जाणार नाही. आणि कोरियन कंपनी त्यांचा माल रॉक बॉटम प्राइस मध्ये विकत राहणार, हो की नाही? हा, पण तुझ्यासाठी माझ्याकडे एक दुसरा मार्ग आहे. तू सगळ्यात आधी सगळ्यांची देणी फेडून टाक. सर तेच शक्य नाहीये ना, माझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत. अरे पण आज नसतील तर उद्या येतील. तू नोकरी केलीस तर. तुला आठवत असेल तर मी तुला याआधी ऑफर दिली होती. हे बघ जय, तुझ्याकडे आता दुसरा कुठलाही पर्याय नाही. तुला पैशांची गरज आहे आणि मला तुझ्यासारख्या हुशार एम्प्लॉयची. हा, तुझा प्रॉब्लेम इतकाच आहे की तू अजून बिझनेस मध्ये खूप कच्चा आहेस जय. इथे तुला नोकरी करता करता बिझनेस टॅक्टिक शिकायची सुद्धा संधी आहे. बघ, विचार कर, एका बाजूला तुला नोकरी करता येईल, पैसेही कमवता येतील आणि त्याचबरोबर तुला बिझनेस जवळून बघता येईल, समजून घेता येईल, शिकता येईल.
इट्स गुड डील. अरे आदिती, मला सरांना भेटायचंय. ओ ऍक्च्युली सर आता बिझी असतील आणि मी तुला फोनवर म्हंटले ना, तू अजून थोडा विचार कर आणि मग डिसिजन घे ना. आत्ता जाऊन सरांना भेटलीस तर ते काय रिॲक्ट करतील मला माहिती नाही. सो थिंक अबाउट इट अ बिट. मी पूर्ण विचार करूनच इथे आले. आता तुम्ही जाऊन त्यांच्याशी बोलताय का मी स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलू? एक मिनिट, मी एवढा फोन रिसीव्ह करते आणि बोलते तुझ्याशी. हॅलो, हां, एक मिनिट. आदिती, आदिती. आय होप जय तुला माझं बोलणं पटतंय. हो सर. व्हेरी गुड. फक्त इथे नोकरी करण्याआधी तुला एक बॉन्ड साईन करावा लागेल, लग्न न करण्याचं. कारण माझ्या कंपनीमध्ये कोणीही विवाहित माणूस काम करत नाही. येस, कम इन. हा, तुमची ओळख करून देतो. या मिस आदिती दाभोळकर. आज यांचा कंपनीतला पहिला दिवस. सर, नंतर येऊ मी? नाही, तुम्ही बसा ना. तुम्ही बसा, मी आधी यांच्याशी बोलून घेतो, मग तुमच्याशी बोलतो. बसा. आती सर. या. चेक. हा, तांगडे, एक काम करा, या फाईल्स ज्या आहेत त्या अरविंदला द्या. थोड्या वेळाने मला भेटायला या आतमध्ये. हो सर. जय, मी तुला खूपदा सांगण्याचा प्रयत्न केला पण जमलंच नाही. काय सांगायचं होतं? नोकरीसाठी नातं लपवायला लागला. तर मिस्टर जय, मिस्टर जय, तुम्ही अजून मला सांगितलं नाही तुम्ही कंपनी जॉईन करणार आहात की नाही? काय दागडे, झालं ना का? हो. चला. इफ यू डोंट माइंड सर, मला तुमच्या त्या बॉन्ड मधल्या अटी परत नीट समजावून सांगाल का? व्हाय नॉट? शुअर. अट पहिली, या कंपनीत जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही अविवाहित असलं पाहिजे. आणि अट दुसरी, या कंपनीत तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला लग्न करता येणार नाही. सिंपल. या कंपनीत काम करणारा प्रत्येक जण या कंपनीशी आणि त्यांनी साईन केलेल्या बॉन्डशी एकनिष्ठ आहे आणि म्हणूनच तो या कंपनीत काम करतो. एकदा बॉन्ड साईन केला की मग नंतर कोणी मला तो बॉन्ड पाळणं जमणार नाही असं म्हणलेलं मला चालत नाही. कारण तो बॉन्ड साईन करण्यापूर्वी प्रत्येकाला विचार करायला आम्ही खूप वेळ देतो. सगळ्या अटी तुम्हाला कळल्या? आता मला सांगा, तुमचं लग्न झालं नाहीये ना? लग्न लग्नावर माझा विश्वासच नाही.
तर आजकाल ना एखादं प्रोडक्ट टिकेल की नाही याची गॅरंटी आपण देऊ शकतो, पण नात्यांचं तसं नाही. बर, तुमचं लग्न झालं नाहीये ना? नाही, नात्यांवर माझा विश्वास नाही. व्हेरी गुड. आता हा चेक मेहताना द्या. तुझ्या सगळ्या पेपर फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घे. मी त्यांच्याशी फोन करून बोलून घेतो. थँक्यू सर. थँक्यू सर. आज तुमच्या या नियमांमुळे मला कळलं की आयुष्यात नात्यांपेक्षा प्रोफेशन जास्त महत्वाचं आहे. तुम्ही फारच मनावर घेतलंय. इतकं पर्सनली घेऊ नका. माझा काही लग्नाला विरोध नाही. माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्हाला लग्न करायचं असेल तर ते तुम्ही खुशाल करा, पण त्यानंतर या ऑफिसमध्ये काम करू नका. या ऑफिसमध्ये लग्न झालेल्या लोकांबरोबर काम करताना मला अनेक अडथळ्यांना तोंड द्यावं लागलंय. या लोकांचे सतत प्रॉब्लेम चालू असतात. सतत कुठल्या ना कुठल्या तरी खोट्या कारणांच्या आडून ही लोक सुट्ट्या घेत असतात. कामाकडे दुर्लक्ष होत असतं. ऑफिसमध्ये वेळेवर येत नाही. आल्यानंतर सुद्धा घरचे विचार. आणि हे कामाकडे झालेलं दुर्लक्ष मला चालत नाही, कारण ह्याचा माझ्या कंपनीवर परिणाम होतो आणि जो मी कधीच सहन करणार नाही. त्यामुळे माझा काही लग्न करण्याला विरोध नाही. माझा जर लग्नालाच विरोध असता तर एवढे मॅरिड कपल्स आपले क्लायंट्स कसे असते? त्यांचं लग्न होत आहे म्हणून तर आपला बिझनेस चालतोय. तो लग्न करण्याचा तुमचा विचार असेल तर जरूर करा, फक्त इथे नोकरी करायला येऊ नका. सर, तुमचे हे उपकार मी उपकार वगैरे काही केले नाही. जशी तुला कामाची गरज होती तशीच मला सुद्धा तुझ्यासारख्या हुशार एम्प्लॉईची गरज होती. त्यामुळे तुला नोकरी देऊन मी माझ्या कंपनीचा फायदाच बघितलाय. सो वेलकम टू देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स. बाहेर आमचे नवरे म्हणून असतील, त्यांना भेट. ते तुला मालाची डिलिव्हरी कोणाकडे द्यायची, कधी द्यायची याबद्दल सगळं सविस्तर सांगतील. ओके सर. है ना? येस सर. जरा नवऱ्याने हात पाड. ठीक आहे सर. हा, 2 मिनिटं. येस सर. हा नवरे, आता बाहेर तो जयराम खानोलकर गेला. त्याचा पेपर ड्राफ्ट तयार करून ठेवा. तो आपल्या कंपनीत जॉईन करतोय. नाही पण सर असं लगेच आपल्या इथे तशी जागाही रिकामी नाहीये. मी सांगतो तेवढं करा. त्या मुलामध्ये नवरे एक स्पार्क आहे. आपल्या बिझनेसचा झाला तर त्याच्यामुळे फायदाच होईल. अहो पण सर बघा नवरे, तो इथे मदत मागायला आला होता. त्याच्या बिझनेसमध्ये त्याचा कोणीतरी गैरफायदा घेतलाय आणि त्याला फसवलंय. त्याला 5 लाख रुपयांची तातडीची गरज होती आणि म्हणूनच मी तो चेक बनवायला सांगितलं. जय इतक्या अडचणीत आहे, मी रिझाईन नाही करू शकत. सो तुम्ही त्याचे पेपर्स बनवायला घ्या. आपल्या कंपनीला त्याच्यासारख्या हुशार एम्प्लॉईची गरज आहे. ठीक आहे सर. बोला.
काय 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 झालं काय तुम्हाला? सर, तुम्ही खूप चांगले आहात. थँक्यू. तुम्ही हे सांगायला मगातपासून इथे थांबला होता? काय तुम्हाला काय झालंय? हा, काय झालं? तुम्ही रडताय कशासाठी? हे बघा, रडू नका. हा, डोळे पुसा. हे बघा, तुम्हाला नोकरीवरती ठेवून मी तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे उपकार केले नाहीत. नोकरीसाठी आलात ना, काम करणार आहात ना, मग कामावर नीट लक्ष द्या. ऑल द बेस्ट. या. काय म्हणाले होते मी? हा आपल्या ऑफिसमध्ये नक्की येणार. पण डिपार्टमेंट कुठला असेल ते बघावं लागेल ग. चला कामाला लागू. नाही ना, सरांना ही फाईल दे. ओके. मार्केट गेले साहेब तुमचं. सर खुश आहे त्याच्यावर. आता साहेब खुश आहेत म्हणल्यावर बायकांचं तर काय होणार? हं? बघा बाबा तुमचं बघा. एक्सक्यूज मी, तुम्ही बसा ना. उठलात का? नवरे काका ना, मी त्यांना बोलवून आणते. यू प्लीज हॅव अ सीट. जय, प्लीज माझं ऐकून घे. मिस्टर जय, तुम्हाला 5 मिनिटं थांबावं लागेल. हं? गं, तू काय करतेस इथे? काय ठरलं मग फायनली? मी करते ही नोकरी. ग्रेट. पर्याय नाहीये माझ्याकडे. नोकरीची खूप गरज आहे मला. ओके, पण मग तू इथे बाहेर काय करतेस? तुझं क्युबिकल तर आत आहे ना? नवरे काकांनी काल सांगितलं होतं ना तुला? अरविंद काकांचाच निरोप घेऊन आले होते मी. यांच्यासाठी? अच्छा, तुझ्याकडे निरोप दिला होता. मग ठीक आहे, दे त्यांना निरोप आणि मग तुझ्या कामाला जा. हं?
कार्ड. ह्या ॲड्रेसवर प्रोडक्टची डिलिव्हरी करायची. जय, मला बोलायचं तुझ्याशी.